हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आता हा सीझन आलेला आहे. आणि या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं की काटामधले 4 सदस्य राहिलेले आहेत आणि टोळीमधले 3 सदस्य राहिलेले आहेत. राखी ना काट्यामध्ये आहे ना टोळीमध्ये. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की काटा जी टीम आहे, काटा ग्रुप जो आहे तो पूर्णपणे अनुश्रीला आता टार्गेट करतोय. अनुश्री एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि त्यामुळंच अनुश्रीला आता टार्गेट केलं जात आहे. अनुश्रीला कसं बाहेर काढता येईल याचा विचार हे लोक करतायत. तिला मेंटली कसं खाली खेचता येईल याचा विचार हे करतायत. म्हणजे रेवा जी आता कॅप्टन झालेली आहे, आपण पाहिलेलं आहे की अनफेअर गेम खेळून रेवा कॅप्टन झालेली आहे. नाहीतर रेवा जर नसती तर अनुश्री किंवा सागर हेच कॅप्टन होणार होते. तर अनफेअर संचालन आणि अनफेअर गेम खेळून ही रेवा जी आहे ती कॅप्टन्सी आता तिची निभावत आहे. लास्ट कॅप्टन आहे. आणि आपण पाहिलं कालच्या एपिसोडमध्येच ती म्हणत होती की माझ्या ग्रुपला, माझ्या लोकांना मी फेवर करणार. मला रेवाला असं वाटतं, मला असं सांगावंसं वाटतं की बाबा शेवटची कॅप्टन आहे, फेअर गेम खेळणार. किती दिवस अजून तो काटा काटा करत बसणार आहे. एक इंडिव्हिज्युअल प्लेअर म्हणून खेळ तू. परंतु नाही, आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला दिसलं रेवाने मुद्दामून अनुश्रीला टार्गेट केलेलं आहे. कशावरनं? तर ड्युटीवरनं. अनुश्री क्लिअर कट सांगते की मला भांडी घासायची नाहीयेत, मला दुसरा कुठलाही टास्क चालेल, मला किचनमध्ये चालेल, मी चॉपिंग करू शकते, ओटा करू शकते. परंतु तरीही रेवाने तिला फक्त भांड्यासाठीच गृहीत धरलेलं आहे. बाकी तिच्या लोकांना बघा, तिने तन्वीला, दीपालीला, राकेशला सगळ्यांना त्यांच्या आवडीच्या ड्युटीज दिलेल्या आहेत. ऑलरेडी तिने ते डिसाईड केलेलं आहे. परंतु इकडे अनुश्रीच्या मागे मात्र ती भांड्यांसाठीच लागलेली आहे. अनुश्री सांगते की मी आतापर्यंत कधीच भांडे घासलेली नाहीये, माझ्या आईने मला कधीच म्हणजे साधा कप सुद्धा उचलू दिलेला नाहीये. हे ती काही स्वतःची फुशारकी मारायची म्हणून सांगत नाहीये, ती सांगते कारण तिने खरंच ही कामं केलेली नाहीयेत. अनुश्रीचा तुम्ही बघता, लहान मुलगी आहे ती, या सगळ्यांमध्ये ती लहान आहे अनुश्री. आणि खरोखरच जर आजकालची आपण जनरेशन बघितलं तर त्यांनी घरी कामं केलेली नाहीयेत. परंतु तरी पण आतापर्यंतच्या आपण प्रवासामध्ये पाहिलं तर अनुश्री काम करत आलेली आहे. खूप वेळा ती टॉयलेटमध्ये ड्युटीला आपल्याला दिसलेली आहे, बाकीच्या ठिकाणी ड्युटीला दिसलेली आहे आणि नाश्ता बनवताना दिसलेली आहे. परंतु तिला सांगते ती की मला भांडी जमत नाहीत, मला घासताच येत नाहीत. तरी सुद्धा ही रेवा जी आहे तिच्या मागे कंटिन्युअसली लागलेली आहे भांड्यांसाठी. म्हणजे अक्षरशः अनुश्री रडताना आपल्याला दिसते, रडवेली झालेली आहे. आणि दीपाली ताई पण सुद्धा ती सांगते की प्रत्येक स्वतःचं अनुश्रीचं भांड जरी असलं तरी पण तिने हातातला कप खाली ठेवला की लगेच तिच्या मागे लागतात की घासून घे, घासून घे. काय करायचंय तुम्हाला? का तुम्ही एखाद्याच्या मागे लागता? दीपाली ताई तर खरंच रुचिताच्या सुद्धा अशाच मागे लागत होत्या आणि तिला इरिटेट केलं, तिला ट्रिगर केलं आणि त्या रुचिताला त्यांनी बाहेर काढलं. आणि सेम तसंच ते आता अनुश्री बरोबर पण करत आहेत. तन्वी सुद्धा इथे तिला म्हणते की आम्ही सुद्धा पप्पांच्या पऱ्या आहोत, आमच्या घरी सुद्धा नोकर आहेत वगैरे वगैरे तिला सुनावती. आणि एवढी जर मग ती पुतळी बनती सज्जनतेची तन्वी, तर का स्वतः काम करत नाही? का त्या रेवाच्या ग्रुपच्या मागे लपतीये ती? का ती भांड्यांचं घेत नाहीये स्वतःकडे? भांडी घासताना तुम्हाला हाच ग्रुप आठवतो का? आपण बऱ्याच वेळा पाहिलं, सागर दादाच जे आहेत किंवा अनुश्रीच आहेत ते टॉयलेट क्लीन करत असतात. कधी तुम्ही दीपालीला एकाच आठवड्यात फक्त तिने क्लीन केलं टॉयलेट? म्हणजे यांना स्वतःला फक्त किचनमध्ये काम करायचे आणि बाकीच्या लोकांना मात्र बाहेरची दुसरी कामं लावायची. त्याच्यामध्ये त्यांना कमीपणा वाटतो. ही गोष्ट भाऊच्या धक्क्यावरती डिस्कस व्हायला पाहिजे होती ना, की काटा टीम मध्ये कुणीच दिसत नाही टॉयलेट क्लीन करताना वगैरे. आता नॉमिनेशनच्या टास्क मध्ये सुद्धा आपण पाहिलं की तन्वीने अनुश्रीला केलेलं आहे. जेव्हा तिचे इथले 3 टाळकी तिथे होते तरी पण तिने अनुश्रीचं नाव घेतलं, कारण अनुश्रीपासून तिला भीती वाटते. अनुश्री एक स्ट्रॉंग कॉन्टेस्टंट आहे आणि तिची कॉम्पिटिटर आहे. ही सज्जनतेचा जरी पुतळा बनलेली असली तरी पण अनुश्रीचं सुद्धा फॅन फॉलोइंग आहे. आणि अनुश्री जे बोलते, तोंडावर बोलून ती करते, त्यामुळे लोक तिचे फॅन आहेत. फक्त मागे मागे चुगल्या करणं हे अनुश्रीचं काम नाहीये. आपण तन्वीला खूप वेळा पाहिलं, अनुश्रीच्या मागे इतकं वाईट बोलते तन्वी आणि रेवा की म्हणजे पर्सनल म्हणून जी भांडणं झाली. खरं तर या गोष्टी खूप अनुश्रीच्या पर्सनल गोष्टीवरती या दोघी जणी बोललेल्या आहेत, ज्या भाऊच्या धक्क्यावरती कधीच बोललं गेलं नाही आतापर्यंत. तर हे आजच्या एपिसोडमध्ये त्यांनी टार्गेट केलेलं आहे अनुश्रीला. तर आजच्या एपिसोडमध्ये बिग बॉसने सुद्धा
या लोकांना सांगितलं की आतापर्यंतच्या सीझनमध्ये सगळ्यात बेशिस्त जे आहेत सदस्य ते या सीझनमध्ये आहेत, कारण त्यांनी घराची अवस्था अशी करून ठेवलेली आहे. खूप घाण घर ठेवतात, बिलकुल व्यवस्थित ठेवलं जात नाही आणि त्याच्यामुळं जो लक्झरी टास्क असतो तो कॅन्सल करतात बिग बॉस आणि यांना सगळं घर आवरायला भाग पडतात. तिथे सुद्धा आपण पाहिलं राखी आणि रेवाचा गोंधळ चालू आहे. दीपाली ताई तिकडनं ओरडत आहेत आणि हे साफ करताना आपल्याला काटा टीमच दिसते बरं का. कुठेही अनुश्री आणि विशाल ची जी आहे बेशिस्त पण आपल्याला दिसत नाही. त्यांनी त्यांचं सामान नीट ठेवलेलं दिसतंय, परंतु इकडचा काटा टीमचं सगळं जे आहे पसारा तिथे दिसत आहे. आता बघा टीममध्ये ते बिग बॉसने हे दिलं होतं, खीर दिली होती, सगळेजण एन्जॉय करून खात होते आणि इकडे हे चौघजण काटाचे बसले होते. इकडं अनुश्री आणि सागर वगैरे बसलेले होते. तर या सगळ्यामध्ये सगळेजण हसून खेळून करत असताना इथेच रेवाला पचकायची काय गरज होती की सागर तुम्ही कुकर साफ करायचा राहिलाय तो करून घ्या, काय गरज होती मला सांगा. म्हणजे काय ही पद्धत आहे बोलण्याची रेवाची, मला पण नाही आवडली. तुम्ही एखादा माणूस जेवताना त्याला सांगताय भांडी घासा म्हणून, ठीक आहे तुम्ही नंतर सांगू शकत होता ना. इथं रेवाची पूर्णपणे चूक मला दिसते आणि सागर त्याच्यामुळे दुखावले गेले. त्यांनी तिथेच जेवण सोडलेलं आहे आणि ते गेलेले आहेत कुकर घासायला. काय गरज होती. सगळेच राखी सुद्धा म्हणते की त्याला जेवणावरनं उठवलंस तुला काय गरज होती. सागर हे सुद्धा म्हणतो, विशाल सुद्धा म्हणतो की तुझा टायमिंग चुकला, तू सांगितलं हे चुकीचं नाहीये पण टायमिंग चुकला. आपण पण बघा आपल्या घरामध्ये आपल्याला जेवताना जर कोणी काही काम सांगितलं तर आपल्याला रागच येतो ना. सेम तसंच झालं सागरच्या बाबतीमध्ये. म्हणजे तुम्ही विचार करा ना, घरामध्ये सागर काहीच काम करत नसेल परंतु इथं तो प्रामाणिकपणे करतोय काम, तरी पण तुम्ही त्याला टार्गेट करून प्रत्येक वेळी काहीतरी बोलून डिवचून काम करायला लावताय. आणि जेव्हा बघा मागचं पण अनुश्रीने जेव्हा भांडी घासायला नकार दिला तेव्हा रेवाने कन्व्हिन्स कुणाला केलं, सागरला केलं भांडी घासण्यासाठी. का नाही ती तन्वीला कन्व्हिन्स करू शकली किंवा का नाही दीपालीला कन्व्हिन्स करू शकली, कारण तिला त्यांना ते काम द्यायचंच नव्हतं ना. सागरलाच भांडी घासायला लावली तिने. म्हणजे हा किती दुटप्पीपणा आहे हा प्रेक्षकांना दिसत नाही का. जे काटा टीमचे फॅन आहेत, जे काटाचं उदो करतात, त्यांना दिसत नाही का काटा टीम किती अनफेअर खेळतीये. का नाही भांड्याचं काम राकेशकडे का नाही दिलं गेलं. म्हणजे हा बघा किती दुटप्पीपणा आहे आणि अनफेअर गेम खेळून तुम्ही कॅप्टन होता आणि नंतर ही अशी कॅप्टन्सी निभावता. ही रेवाची कॅप्टन्सी आहे. आणि इथे तन्वी अनुश्रीला बडबड करतीये की आमच्या घरी पण नोकर आहेत वगैरे वगैरे. मग जी अनुश्री म्हणते ते बरोबर आहे, तुझ्या घरी नोकर आहे तर तू पण नको ना करू काम. म्हणजे तू तर तुझा कॅप्टन आहे म्हणून तू स्वतःला जे आवडीचं काम आहे ते घेतलेलं आहे आणि बरं त्या अनुश्रीला पण बडबड करतेय. म्हणजे हे तन्वीचा जो चेहरा आहे ना, जो फेक चेहरा तो इथे दिसतोय. म्हणजे सागरला तू भांडी करायला लावली, का नाही स्वतः करायला घेतली तन्वीनी. हा तिथं फेक चेहरा जो आहे ना तो तन्वीचा इथं दिसतो. म्हणजे ग्रुपच्या मागे त्यांना दडायचं आहे, कुठेही इंडिव्हिज्युअल गेम खेळायचा नाहीये आणि फक्त त्यांना वाहवाह मिळवायची आहे अनफेअर खेळून. त्यानंतर आपण पाहिलं की राखी सुद्धा जे आहे सागरने जो कुकर घासलेला आहे त्याच्यामध्ये परत सकाळी काढते की हा कुकर नीट घासला गेलेला नाहीये म्हणून सागरला राकेशला दाखवायला जातीये. पुन्हा रेवा त्याच्यामध्ये येते आणि पुन्हा त्या सागरला तिथं किती गिल्टी फील करायला लावतायत ते लोक की तुम्ही कुकर नीट घासला नाहीये. मला सांगा कोण घरी एवढं म्हणजे सागरने काम केलेलं आहे का, कधी भांडे घासले असतील का. तरी पण तो इथे करतोय ना, ते तुम्ही ॲप्रिशिएट करायचं सोडून तुम्ही त्याला नावं ठेवतायत. त्यानंतर बिग बॉस लक्झरीसाठी जे आहे ते टास्क यांना देत आहेत की बाबा जोड्यांमध्ये ते टास्क जिंकायचे आहेत आणि त्यांना लक्झरी प्रोडक्ट मिळणार आहेत जी जोडीमधनं जो जिंकणार आहे. तर पहिला जो आहे टास्क तो बॉक्सिंगचे हँड ग्लोव्ज घालून ते मक्याचे कणस निवडण्याचा टास्क आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अनुश्री जिंकताना दिसतीये. दीपाली ताई तर कुठल्याच टास्कमध्ये जिंकत नाहीत आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे बरोबर. नंतर जास्तीत जास्त शर्ट बॅगेत भरण्याचा एक टास्क आहे तन्वी आणि सागरच्या मध्ये. जो बॉल उडवत जाऊन जो खेळायचा होता त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सागर दादा जिंकलेले आहेत. सागर चांगले खेळलेले आहेत. सागर आता आजकाल सगळ्याच याच्यामध्ये खूप चांगलं खेळताना आपल्याला दिसतात. नंतर राकेश आणि रेवाची जोडी तर तुम्ही पाहिलं अंथरुणाच्या घड्या घालायच्या, तर राकेश इथे सुद्धा नाही काटाच जिंकणार आहे बघा, काटामध्येच येणार आहे म्हणून मग राकेश नीट खेळतच नाहीये, रेवा तर जिंकणारच आहे. म्हणजे तिथेच त्याने सोडून दिला गेम बरोबर की नाही. हात न दुमडता ते अंथरुणाच्या घड्या घालायच्या होत्या. त्यानंतर विशाल आणि राखीला किती अवघड टास्क दिला होता की अंडी टोपलीमध्ये जमा करायची, ती पण हात बांधलेली म्हणजे तोंडाने उचलायचे आणि उड्या मारत जायचे. खूप अवघड टास्क दिला होता. त्याच्यामध्ये विशाल जिंकलेला आहे बरोबर. नंतर स्प्राईटचा जो गेम होता त्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी हे केलेलं आहे की अनुश्री
आणि राखी ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत खेळायला फर्स्ट आणि सेकंड टप्पा. दीपाली आणि तन्वी फर्स्ट आणि सेकंड गेलेला आहे. त्याच्यामध्ये बॅगेत बॉल टाकायचा आहे, परत हातात छत्री घालून घेऊन वडापाव खायचा आहे. क्वेश्चन आन्सरचा एक होता, त्याच्यामध्ये आपण बघितलं की बी टीम म्हणजेच हिची तन्वीची टीम जिंकलेली आहे आणि त्यांना मिळालेलं आहे स्प्राईट आणि काय जे बक्षीस असेल ते मिळालेलं आहे. तर असा हा आजचा एपिसोड झालेला आहे. परंतु आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला काटा टीमचं खरं जे रूप आहे ना ते प्रेक्षकांनी पाहावं असं मला वाटतं, की काटा टीम जी आहे कुठेही इंडिव्हिज्युअल नाहीये आणि ते कसं डॉमिनेट करतायत बघा. म्हणजे आता जे प्लेयर राहिलेले आहेत, सागरला डॉमिनेट करतायत, अनुश्रीला करतायत, विशालवरती त्यांचा काही जोर चालत नाहीये म्हणून तिथे भांडण काढलं राकेशने मागच्या वेळेस आणि त्याला बाहेर काढण्याचा प्लॅन त्याने केला. अशी ही काटा टीम आहे. कुठेही फेअर गेम खेळलेला नाहीये काटा टीमने. सगळा जे गेम आहे विशाल, अनुश्री आणि यांच्या टीमने खेळलेला आहे आतापर्यंत. तर बघूयात आता फायनलिस्ट म्हणून कोण होणार आहेत. मला तर सागर खरंच खूप हे वाटतात, डिझर्विंग कॅन्डिडेट वाटतात. सागर आहे, अनुश्री आहे, विशाल आहेत, हे डिझर्विंग कॅन्डिडेट आहेत फायनलिस्टमध्ये जाण्यासाठी. परंतु प्रेक्षकांची मर्जी आणि बिग बॉसचा वरदहस्त काय असणार आहे, कुणावर असणार आहे, त्याच्यानुसार ठरणार आहेत फायनलिस्ट आणि विनर. तर बघूयात, इंटरेस्टिंग आहे सगळं. तुम्हाला जर माझे हे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.